हाय फ्रेंड्स, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बिना योगपट्टीचा फोर्टक्स ब्लाउज कटिंग कसा करायचा हे दाखवणार आहे. तर चला, हा अस्तरचा भाग आहे. तर ह्याला आपण असं दुमता करून अशी दुमड करून घ्यायची आहे. आता अशी दुमड करून घ्यायची, म्हणजे ह्याच्यामध्ये पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्हीही निघतो. असं घ्यायची. आता ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्यात 1 इंच आणि पुढच्या भागासाठी अर्धा इंच अधिक करून घ्यायचं. सगळं मिळून 15.5 इंच पुढच्या भागाची उंची घ्यायची आणि पाठीमागच्या भागाची 15 इंच. शोल्डर आपण टाकूया 6 इंच. शोल्डर 6 घ्यायचा आहे. तर इथे मुंडा 6.5 अधिक 7 इंच मुंडा टाकून घेऊयात. तर आपल्या ब्लाऊजची छाती आहे 42 इंच. छातीचा चौथा 10.5 घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. तिथं आता आपण रेष आखून घेऊयात. तर इथं पण आपण 15.5 उंची घेऊन आता कमर आहे आपली 36. 36चा चौथा आहे 9 इंच. 9 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि टक्ससाठी लागणार आहे 1.25 इंच. तर इथं आपण डॉट मारून अशा रेषा आखून घेऊयात. खूप सोप्या पद्धतीनं आहे हा. 10 ते 15 मिनिटात ब्लाऊज कटिंग करून शिवून होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता गळा रुंदी घेतली आहे आपण 2.5 इंच. 2.5 इंच गळा उंची आहे 6.5. 6.5 इंचावर हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळा आहे गोल, असा गोल आकार देऊन घ्यायचा. आता आपण मुंड्याला 1 इंच आणि 1 इंचापासून पुढं 1.25 इंच आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. हा झाला पाठीमागचा आकार. पाठीमागच्या भागाचा हा पुढच्या भागाचा असा आकार देऊन घ्यायचा. पाव इंच शोल्डर उतार द्यायचा. पाव इंच शोल्डर उतार देऊन घेऊया. आता आपण टक्स पॉईंट घेऊया. टक्स पॉईंट आहे 10.5 इंच. 10.5 बिना योगपट्टीचा फोर्टक्सचा ब्लाऊज आहे 4 इंच. 4 इंच इथून इकडे घ्यायचं, इथून इकडे 4 इंच. आता सरळ एक रेष मारून घ्यायची, रेष आखून घ्यायची. त्याच्यानंतर इकडे 1.25 इंच आणि या बाजूला 1.25 इंच डॉट मारून घ्यायचा आणि वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं. आता हे आपण रेषा आखून घेऊया. ही रेषा आखताना जरा थोडीशी तिरकी करायची, त्यामुळे पफ खूप छान तयार होतो. अशी झालं. पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग आता आपण कट करून घेऊयात. पुढचा भाग, कारण पाठीमागच्या भागाला थोडंफार कमी करायचं असतं, त्यामुळं तो नंतरनं पाहायचा. आता आपण पुढचा भाग कट करून घेऊयात. तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचं कटिंग
डिझाईन बघायला आवडेल, मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवायचा प्रयत्न करेन. तोंडाचा आकार कट करून घेऊया. पुढच्या भागाचा आकार होता तो कट करून घेतला. आता मधला जॉईंट असतो तो कट करून घ्यायचा. कसं आहे, अशी घडी घेतली म्हणजे कपडाही खूप कमी लागतो आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्हीही एकत्र निघून जातात. त्यासाठी अस्तरचा फोल्ड करून घडी केली तर खूप सोपं जातं ब्लाऊज कट करायला. अर्धा इंचावर टक्स मारून घ्यायचा. चला तर आता पाठीमागच्या भागाचं आपण उंची कमी करायची आहे. उंची आहे 14 अधिक 1 इंच 15, कारण पुढच्या भागाची आपण 15.5 घेतलेली आहे. त्यामुळे ह्या भागाची 15 उंची घ्यायची आहे. आणि छाती कमरेचा चौथा 9 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्स पॉईंट, असं 2.5 इंचावर ही रेष मारून घ्यायची आणि हे कट करून घ्यायचा. पाठीमागचा गळा आहे 7 इंच, 7 अधिक अर्धा असं 7.5 इंचावर हा असा चौकोन तयार करून घ्यायचा. गोल शेप देऊन हा गळा कट करून टाकायचा. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. हा झालं कटिंग. आता आपण ब्लाऊज पीसावर टाकून कटिंग दाखवूया तुम्हाला. हा असा ब्लाऊज पीस खूप छोटा असल्यामुळं हा असा टाकावा लागला. बाहीला जॉईंट लावायला लागतं, तो आपण उरलेल्या कपड्यात बाहीला जॉईंट लावून घेऊयात. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ हा उद्या आपल्या चॅनलवर येणार आहे, तर तो तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. थँक्यू.